मांडू शकता आपली मतं, विचारू शकता आपल्या प्रश्नांची उत्तरं उपस्थित पाहुण्यांकडून। संपर्कासाठी आमचा क्रमांक लक्षात ठेवा 1800-22-1010। नंबर पुन्हा एकदा ऐका 1800-22-1010। नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर उदय निरगुडकर। भ्रष्टाचार हा प्रत्येक निवडणुकीत अत्यंत कळीचा मुद्दा असतो आणि या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जातात, जिंकल्या जातात किंवा हारल्याही जातात। पण तरी भ्रष्टाचार कमी होतो का? तर नाही। पैसे दिल्याशिवाय कामं होतच नाहीत आणि दिल्यावर मात्र चटकन होतात। हा अनुभव आम्हाला रोजच्या जीवनामध्ये येतो। मग ते रेशनिंगचं दुकान असो, शाळेची ऍडमिशन असो, महापालिका किंवा सरकारी कार्यालयात रखडलेलं काम असो, नाहीतर साधं वाहन परवाना काढण्यासाठी, लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये घातलेले खेटे असो। हे झालं वैयक्तिक पातळीवरचं। राष्ट्रीय पातळीवर काय? रोज रोज नवे नवे घोटाळे आम्ही तुमच्या समोर उघडे करतो। आज काय तर कोलगेट घोटाळा, जलसंपदा घोटाळा, 2G घोटाळा, 3G घोटाळा। भ्रष्टाचाराच्या या बातम्या दाखवून दाखवून जसा आम्हाला कंटाळा येतो तसा तुम्हालाही पाहून कंटाळा आला असेलच। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या आत्ताच्या अहवालानुसार 70% भारतीय समाज भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय। भ्रष्टाचाराच्या जागतिक क्रमवारीत भारताचा 180 राष्ट्रांपैकी आपला क्रमांक 74वा लागतो। म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट देशामध्ये भारताचा नंबर फार वरचा आहे। हे भीषण चित्र आपण बदलू शकत नाही का? एसीबी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो दावा करते की हे चित्र निश्चित बदलू शकतं। भ्रष्टाचारांना आणि लाचखोरांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नवनवीन उपक्रम सुरू केलेत। आता फेसबुकवरून किंवा मोबाईल ऍप्लिकेशनवरूनही लाचखोरीची तक्रार थेट एसीबीकडे करता येते। लाचखोरांना अद्दल घडवण्यासाठी त्याचा व्हिडिओ देखील आता एसीबी प्रसिद्ध करणार आहे। एसीबीच्या या चांगल्या मोहिमेमध्ये झी 24 तास देखील सहभागी असणार आहे। प्रेक्षको, कालच आम्ही रोजचे चराट आणणारे असे राजकीय विषय घेण्यापेक्षा नापास झालेल्या किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या वाटा कशा शोधता येतील, त्यांच्या आयुष्यातला अंधकार कसा दूर करता येतील हा सांगणारा रोखोक कार्यक्रम मी तुमच्यासमोर सादर केला। आज तुमच्या जीवनातला भ्रष्टाचाराचा अंधकार दूर करण्यासाठी आम्ही एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना आपल्यासमोर घेऊन आलोय। भ्रष्टाचारानं हैराण झालेल्या प्रत्येक नागरिकानं या कार्यक्रमात सहभागी व्हायलाच हवं। भ्रष्टाचार का होतो, कसा होतो, लाचखोरांविरुद्ध अगदी सोप्या पद्धतीनं तक्रार कशी करावी, एसीबी तुमच्या तक्रारीनुसार काय कारवाई आणि कशी कारवाई करणार, एसीबीकडे तक्रार केल्यानंतर तुम्हाला काय प्रतिसाद मिळेल, लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी खरं तर एसीबीकडे पुरेशा सुविधा महाराष्ट्रभर आहेत का, सरकारी अधिकारी किंवा नेत्यांविरुद्ध तक्रार केल्यानंतर राजकीय हस्तक्षेप होत नाही का, आणि लाच घेताना रंगेहात पकडलेल्या किती जणांना प्रत्यक्षात शिक्षा होते का नुसता दिखावा असतो, यासारख्या विविध प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास विचारा रोखोक या कार्यक्रमात भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी। भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी यात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। कसा लागतो एसीबीचा सापळा, कशी होते लाचखोरांना रंगेहात अटक, किती गुप्तपणे होते एसीबीची कारवाई। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून लाचखोराला अटक केल्याचं आपण ऐकतो, पण असा सापळा रचताना एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी किती मेहनत घेतात हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। नांदेडच्या पद्मजा हॉटेलमध्ये हा सापळा रचण्यात आला। हॉटेलमध्ये पांढऱ्या कपड्यात बसल्या आहेत त्या 2 व्यक्ती मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शन्सच्या आहेत, तर समोर बसल्या आहेत शेलगाव खुर्द गावच्या सरपंच शोभाताई राऊत आणि त्यांचा सहकारी तात्या। पाणी योजनेचं 75 लाखांचं कंत्राट मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालं होतं। त्याच्या ऍडव्हान्सच्या 20 लाखांच्या धनादेशावर सही करण्यासाठी सरपंचवाईंनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती। मात्र सचिवांना लाच द्यायची नसल्यानं त्यांनी एसीबीकडे तक्रार केली। त्यानुसार हा सापळा लावण्यात आला। शोभाबाईंनी पैसे मोजून घेऊन पिशवीत ठेवताच हॉटेलमध्ये साध्या वेशात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली। पण कोर्टात लाचखोरांविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी एवढेच पुरावे पुरेसे नसतात। यासाठी एसीबी सापळा रचण्याआधी लाचेच्या रकमेवर एक प्रकारची पावडर लावते। लाच मागणाऱ्या व्यक्तीने पैसे घेताच त्याच्या हाताला ती पावडर लागते। हा एक शास्त्रीय पुरावाच लाचखोरांविरुद्ध मिळतो। लाचेची रक्कम लाचखोराला देण्याआधी त्या सर्व नोटांचे नंबर एसीबी लिहून घेते आणि त्यांना शासकीय मोहर लावली जाते। आरोपींना अटक करताना आणि ते पैसे मोजताना घटनास्थळी असलेल्यांना पंच बनवलं जातं आणि त्यांच्या समोर गुन्ह्याचा पंचनामा केला जातो।
अशा पद्धतीनं शास्त्रीय पुरावे, कागदोपत्री पुरावे, फोन रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, पंच आणि प्रत्यक्षदर्शी असे पुरावे आरोपीच्या विरुद्ध गोळा केले जातात आणि कोर्टात सादर करून लाचखोराला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली जाते. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेलं आहे महासंचालक अँटी करप्शन ब्युरो प्रवीण दीक्षित या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण पाहिलं या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून कसा सापळा रचला जातो. असा सापळा कोणाही प्रेक्षकाची जर तक्रार आली तर रचण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नेटवर्क सज्ज आहे. संपूर्णपणे सज्ज आहे. नुसतं सज्ज आहे असं नव्हे तर आम्ही जिथे कुठे आपला तक्रारदार असेल त्या तक्रारदाराच्याच ठिकाणी तातडीने पोहोचून ती कारवाई सुरू करत असतो. आज आपल्याला कल्पना आहे की 1064 किंवा 1064 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावरून आपण कुठूनही कुठल्याही महाराष्ट्रातील जिल्ह्यातील मग अगदी गडचिरोलीतल्या दूरच्या ठिकाणी असो किंवा यवतमाळ असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या ठिकाणाहून आपण 1064 वरती नंबर 24 तास दिवसातून केव्हाही फोन केलात की ताबडतोब आमचे अधिकारी तो पिकअप करतात आणि जिथे कुठे आपला तक्रारदार असेल त्यांनी आपली जागा सोडायची गरज नाही. त्या तक्रारदाराच्याच ठिकाणी आमचे अधिकारी पोहोचतील आणि त्यांना ताबडतोब जो काही आवश्यक असेल तो रिलीफ द्यायची सुरुवात केली जाईल. प्रवीण दीक्षित, तुम्ही 3 गोष्टी आता सांगल्यात. तो म्हणजे 24 तास हा क्रमांक जो आपण टोल फ्री क्रमांक पडद्यावर पाहताय तो 24 तास आत्ता जरी मी फोन केला तरी तो उचलला जाईल अशी खात्री आहे. खात्री आहे. आणि त्याच्यावर तक्रार केल्यानंतर मला इथून जागेवरून न उठता माझ्यापर्यंत आपले अधिकारी पोहोचतील. बरोबर. माझं नाव गुप्त राहील कशावरून? माझं आपलं नाव पूर्णपणे गुप्त राहील. आपलं नाव फक्त त्या अधिकाऱ्याला आणखीन जो आपल्या अधिकारी आपल्याकडे येईल यांच्याशिवाय बाकी कोणालाही कल्पना असणार नाही. स्थानिक प्रशासनाविरोधात किंवा तिथल्या राजकारण्यांच्या विरोधात आजकाल लोक आवाज उठवत नाहीत. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना भीती असते जर माझं नाव उघड केलं तर अधिकारी ते एकदा येऊन जातील पण नंतर मला इथंच जगायचं इथंच राहायचंय. त्यांच्या सुरक्षेचं काय? त्यांच्यासाठी जिथे जिथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी जर जरूर पडली तर पोलीस प्रोटेक्शन देखील आम्ही तिथल्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांना सांगून दिलेलं आहे आणि देत असतो. त्यामुळे त्यांना आपल्या जीवाची कुठलीही भीती बाळगायची कारण नाही. नंबर 2, त्यांचं जे काही काम असेल ते कामही पूर्णपणे आमचं काम त्या क्षणापासून सुरू होईल किंवा आमचं काम असं आम्ही समजतो आणि त्यातले जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्यापर्यंत संपर्क करून ते काम होईपर्यंत आम्ही त्या तक्रारदाराच्या बरोबर राहतो. प्रेक्षक, अत्यंत महत्वाची अशा प्रकारची आत्ता माहिती आपल्यापर्यंत येते ते म्हणजे रोज अक्षरशः दररोज आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सरकारच्या खात्याशी असो शाळेची ऍडमिशन असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि पैसे देताना आपल्याला असं वाटतं की या पैसे खाणाऱ्या माणसाला जर मला पकडून देता आलं असतं तर किती बरं झालं असतं. अशी चीड आणि संताप फक्त व्यक्त करू नका. आज त्याकरताच अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक आपल्या सोबत आहेत. विचारा रोखोक कार्यक्रम आहे. तुम्हाला समोर फोन दिसतोय. फोनवर थेट तुम्ही त्यांच्याशी बोलून थेट संपर्क साधून तुमच्या तक्रारी तुमच्या सगळ्या ज्या याबद्दलच्या शंका कुशंका आहेत त्याचं निरसन करून घेऊ शकता. याचं कारण मला कल्पना आहे हा कार्यक्रम बघणारा प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी भ्रष्टाचाराची शिकार झालेला आहे. त्याला लाच द्यावी लागलेली आहे. त्याची इच्छा नसेल परंतु ती लाच द्यावी लागते. हाच तर खरा सवाल आहे प्रवीण दीक्षित की आम्हाला लाच द्यावी लागते जरी आमची इच्छा नसेल तरी सुद्धा. ही लाच द्यायला आम्ही प्रवृत्त होतो कारण नाहीतर आम्हाला खेटे घालावे लागतात. ते खेटे आम्हाला घालायचे नसतात. आम्हाला कुठलेही नियमबाह्य काम करायचं नसतं परंतु नियमात बसणारं काम सुद्धा आम्हाला करण्याकरता सरकारमध्ये पैसे द्यावे लागतात. सरकारी नोकरांवर देखील किंवा अधिकाऱ्यांवर देखील आपण कारवाई करणार? जरूर. नुसती करणार नव्हे. आपल्याला कल्पना आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 2250 अशा सरकारी अधिकाऱ्यांवरती वेगवेगळ्या दर्जाच्या क्लास 1 असतील क्लास 2 असतील अशा अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्या बरोबर जे कोणी त्यांच्या वतीने काम करणारे असतील अशाही लोकांना आम्ही पकडलेलं आहे. आणि नुसतं पकडलेलं नाही आहे ते आज ते सर्व अधिकारी किंवा जे काही असतील ते खात्यातून निलंबन झालेलं आहे आणि त्यांच्यावरती न्यायालयामध्ये पुढील कारवाई चालू आहे. प्रवीण दीक्षित सर, नेहमी असं पाहिलं जातं की जे अधिकारी पकडले जातात ते छोटे मासे असतात. म्हणजे जो लिपिक असतो एखादा किंवा एखादा कक्ष अधिकारी असतो तो पकडला जातो परंतु पैसे खाणारा जो असतो तो वरचा IAS अधिकारी असतो किंवा त्या दर्जाचा एखादा अधिकारी असतो. अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई कराल धजावाल? करतो. आम्ही अशाही अधिकाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे. आपल्या माहितीसाठी जवळजवळ क्लास 1 मधील आम्ही 156 लोकांवरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसमधले सुद्धा अधिकारी आहेत. तसंच क्लास 2 मधले 275 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई केलेली आहे. हे स्पष्ट आहे
की केवळ आम्ही क्लास 3 किंवा क्लास 2 यांच्यावरतीच करतो असं नव्हे, तर क्लास 1 देखील अधिकारी आम्ही कारवाईमधून सोडत नाही. आपल्याबरोबर भीमराव जाधव आहेत फलटणहून. भीमराव जाधव, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक, मांडा आपलं मत. आपल्या सोबत आहेत प्रवीण दीक्षित, महासंचालक ACB. भीमराव जाधव, बोला. नमस्कार सर. नमस्कार. बोला. नमस्कार सर. हॅलो. हा, बोला. सर, आता कोणत्याही खात्यात गेला, आता कोर्टात गेलो, गुन्हे अभिलेख मध्ये कुठेही गेलो तर साधा एक कागदपत्र टाकण्यासाठी आपल्याला विचारतात 100 रुपये द्या, हे द्या, ते द्या. मग अशा अधिकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना टाळायची कोणता असेल तर आपण एखाद्या विरुद्ध माहिती अधिकारात जर तक्रार केली तर त्यामध्ये आपलं नाव येईल ना सर आपलं. भीमराव जाधव, तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा आपला प्रश्न किंवा आपलं मत इथे मांडू शकता. भीमराव जाधव, पुन्हा एकदा आपण जे बोललात ते बोला. ओके सर. नमस्कार सर. हॅलो. मला आमच्या PCR मधून असं सांगण्यात येत आहे की भीमराव जाधवांचा प्रश्न असा आहे की त्यांना तक्रार करायची असते, किंवा ते अशा एका समाजाचं प्रतिनिधित्व करतात की ज्या समाजाला तक्रार करायची असते पण तक्रारीची भीती वाटते, शाश्वती येत नाही, गॅरंटी येत नाही की आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल किंवा आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल. त्याकरता तुमच्याकडे यंत्रणा काय आहे? तुम्ही ठीक म्हणाल, परंतु तुमच्या खालचे अधिकारी तसं वागतील याची काय गॅरंटी? याच्याबद्दल मी 100% त्यांना गॅरंटी देऊ इच्छितो की त्यांनी 1064 आता जसं नंबर सांगितला तर ह्या 1064 वरती संपर्क करावा आणि त्याच्यानंतर जे ACBचे अधिकारी त्यांना देणाऱ्या सूचना त्यांचं तंतोतंत त्यांनी पालन करावं. किंबहुना मी त्याच्या पुढे जाऊन त्यांना असं सांगेन की त्यांनी ACBला ही माहिती सांगितली आहे, ही त्यांच्या घरातल्या सुद्धा बाकीच्या इतरांना सांगू नये, मित्रांना सांगू नये, ती पूर्णपणे गुप्त ठेवावी. म्हणजे ती माहिती गुप्त राहील आणि त्यामध्ये नक्की यशस्वी रीतीने आम्ही कारवाई करू. तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की कितीही मोठा सरकारी अधिकारी असेल तरी तुम्ही सापळा त्याविरुद्ध लावू शकता? अगदी जिल्हा पातळीवरचा सर्वोच्च अधिकारी जरी असेल तरी त्याच्याविरुद्ध तुम्ही सापळा आजपर्यंत लावलेला आहे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर, सर्व खात्यांच्या. महाराष्ट्रातील आज मी असं सांगू इच्छितो की एकही जिल्हा किंवा एकही तालुका किंवा एकही विभाग, डिपार्टमेंट असं नाही की ज्या ठिकाणी ACBने गेल्या 1.5 वर्षामध्ये कारवाई केलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कारवाई झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कारवाई झालेली आहे. एकही जिल्हा, एकही तालुका असं नाही, किंवा एकही खातं असं नाही की ज्या ठिकाणी ACBने सापळा रचून अधिकाऱ्यांना पकडलेलं नाही किंवा दोषींना शासन होण्याकरता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा वाटेल अशी कामगिरी त्यांनी निश्चित केलेली आहे. आणि त्याकरताच रोजच्या आयुष्यात आपल्याला ज्या भ्रष्टाचाराला सामना करावा लागतो त्यातून आपली सुटका होण्याकरता म्हणून प्राईम टाइममध्ये थेट अँटी करप्शन ब्युरोच्या महासंचालकांची आणि तुमची भेट आम्ही घडवतोय. तुमच्या आयुष्यात जे भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील ते आता थेट तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून त्यांना सांगू शकता, त्याविषयीची तक्रार नोंदवू शकता. किंबहुना इतर वेळी तक्रार कशी नोंदवायची त्याच्या सोप्या पद्धती ते आपल्याला सांगतायत. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी प्रेक्षको, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लाचखोरीला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला असं वाटतं की आपण तक्रार केली पाहिजे, पण मनामध्ये भीती असते की आपण पकडले जाऊ, आपलं नाव उघडेल. किंवा तक्रार केली तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. अधिकाऱ्यांना पकडलं जातं परंतु त्यांना शिक्षा मात्र होत नाही. अशा प्रकारचे शेकडो अनुभव आपल्याला आलेले असतील. तसंच अँटी करप्शन ब्युरो गेल्या 18 महिन्यापासून 2 वर्षापासून काही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. शेकडो अधिकाऱ्यांना, शेकडो अशा दोषींना शिक्षा देण्यात त्यांना यश आलंय. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नेटवर्क आहे. याच्यावर कदाचित आपला विश्वास देखील बसणार नाही. म्हणून आज प्राईम टाइम मध्ये थेट तुमच्याशी संवाद साधायला आम्ही घेऊन आलोय प्रवीण दीक्षित, महासंचालक अँटी करप्शन ब्युरो. आपण त्यांना थेट एका टोल फ्री क्रमांकावर फोन करून 1800-22-1010 या क्रमांकावर फोन करून थेट त्यांना आपल्या व्यथा सांगू शकता, आपल्या शंका सांगू शकता, किंवा एखाद्या अशा प्रकरणाचा छडा लावण्याची त्यांना विनंती देखील करू शकता. मी तुम्हाला दावे के साथ सांगू शकतो की प्रवीण दीक्षित त्याच्यावर कारवाई करतात की नाही याच्याविषयी तुमच्या इतकेच आम्ही देखील सजग असू. प्रवीण दीक्षित आपल्या सोबत गोविंद खटेले आहेत टिटवाळ्याहून. गोविंद खटेले, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक, मांडा आपलं मत. गोविंद खटेले, टिटवाळा. गोविंदजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतो सर. बोला. नमस्कार सर. बोला. मला असं विचारायचं होतं की सर आपण म्हणजे जे आहे तहसील जे आहे त्या प्रत्येक तहसीलला भ्रष्टाचार होतो
बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु तरी सुद्धा म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे कंप्लेंट करायला जसं सरांनी आधी एक प्रश्न जो विचारला त्यांनी सुद्धा तसं सांगितलं होतं की म्हणजे प्रत्येकाला भीती वाटते कंप्लेंट करण्याविषयी. तर भ्रष्टाचार होतो सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मग जर असं जर करायचं असेल की म्हणजे भ्रष्टाचार होण्याच्या आधी किंवा जो होतो तिथे म्हणजे अँटी करप्शन तिथे आधी पोहोचू शकतं का? सगळ्यांना माहिती आहे, ज्या महसूलच्या ठिकाणी तर सर्रास भ्रष्टाचार होतो म्हणजे कंप्लेंट करण्याची आवश्यकता आहेच का असं. गोविंद खटेले, त्या जोडून असा प्रश्न आहे की सर्वात जास्त भ्रष्टाचार हा कुठल्या खात्यात होतो, अशी काही स्पर्धा आहे की काय? कारण त्यांना जसं महसूल खातं वाटतंय तसं अनेकांना पोलीस खात्यातच सर्वात मोठा भ्रष्टाचार असं वाटतं. कारण पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेलं की जणू काही एखाद्याला खैबर खिंडीत गाठून कसं लुबाडलं जातं असंच पोलीस बघत असतात. आपण पोलिसांवर देखील कारवाई केलीत, किंबहुना ही प्रतिमा बदलण्यासाठी आपल्या डिपार्टमेंटची आपण काय करताय? मुख्य असं आहे की आज न्यायालयामध्ये जर काही आपल्याला एखादी गोष्ट न्यायची असेल तर त्याच्यासाठी तक्रारदाराची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे तक्रारदार हा आवश्यक आहेच. फक्त आम्ही आता एवढंच केलेलं आहे की तक्रारदारांना तक्रार सोपी करता यावी म्हणून त्यांच्या हातातल्या मोबाईलवरूनच ते थेट आमच्याशी संपर्क करू शकतात. त्याच्यासाठी आपण वेब बेस्ड असं www.acbmaharashtra.net याच्यावरती त्यांच्यासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ असलेला व्हिडिओ, त्यांच्याजवळ असलेली ऑडिओ फाईल, त्यांच्याजवळ असलेली डिजिटल फाईल ते ताबडतोब आम्हाला पाठवू शकतात, अपलोड करू शकतात. म्हणजे आता तुम्ही हे इतकं सोपं केलंय की जर आम्ही सरकारी कामासाठी म्हणून सरकारी एखाद्या रुग्णालयात गेलो किंवा सरकारी कार्यालयात गेलो आणि तिथल्या एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांना आमच्याकडे पैसे मागितले तर ते थेट आमच्या मोबाईलमध्ये आम्ही रेकॉर्ड करू शकतो, ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो, व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि थेट तुम्ही सांगताय या फेसबुकवर अपलोड करू शकतो. तुमचं डिपार्टमेंट लगेच कारवाई करणार. फेसबुकवरती तर करू शकतोच, परंतु आमच्याकडे मोबाईल ॲप पण आम्ही तयार केलेलं आहे आणि ते मोबाईल ॲप या सर्व जनतेला उपलब्ध आहे. फेसबुक आपण आता सांगितलं त्याप्रमाणे फेसबुकवरती सुद्धा आम्ही उपलब्ध आहोत, महाराष्ट्र एसीबी म्हणून. त्याच्यावरती देखील आपण जर तक्रार केलीत, त्याच्यावरती कुठली फाईल अटॅच केलीत तर ती ताबडतोब आमच्याकडे येते आणि त्याच्यामध्ये अनेक अशा तक्रारींवरती आम्ही सक्सेसफुली कारवाई केलेलीही आहे. आपल्याकडे सुरेश भोसले आहेत साताऱ्याहून. सुरेश भोसले, आपलं विचारा रोकठोक मध्ये स्वागत. विचारा रोकठोक, मांडा आपलं मत. सुरेश भोसले, सातारा. सर, मी पहिला उदय साहेबांचं मी खूप अभिनंदन करण्यास सांगतो, कारण की तुम्ही हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे खूप आमच्यासारख्या लोकांना काही ना काहीतरी सांगता येते. पण मला हे साहेबांना विचारायचं होतं, बोला, की जर खाजगी क्षेत्रातला भ्रष्टाचार चालू असेल तर त्याबद्दल तिथे कंप्लेंट केली तर चालेल का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण भ्रष्टाचार म्हटल्यानंतर नेहमी आपल्याला असं वाटतं तो फक्त सरकारी खात्यातच असतो, परंतु अनेक वेळा खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा, खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. तुम्ही त्याच्यावर देखील कारवाई करता आणि ती कारवाई कशी करता? सध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यामध्ये खाजगी संस्थांवरती कारवाई आपल्याला करता येत नाही. परंतु खाजगी संस्था जर एखाद्या शासकीय संस्थेतल्या अधिकाऱ्यांना, शासकीय सेवकांना जर काही भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त करत असतील किंवा त्यांना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असतील तर त्यांच्यावरती मात्र आपण कारवाई करू शकतो. ही जी तुम्ही कारवाई करता त्यासाठीचा सापळा कसा रखता? म्हणजे उदाहरण झालं तर आता जर समजा मी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे गेलेलो आहे, आरटीओचं लायसन्स मागायला गेलोय किंवा आणखीन कशाचं अप्रुव्हल मागायला महानगरपालिकेत गेलेलो आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी किंवा सरकारी रुग्णालयात माझ्याकडे डॉक्टरांनी पैसे मागितले किंवा आणखीन काही कोणी सरकारी वकिलांनी माझ्याकडे पैसे मागितले तर आपण त्याला कसं पकडू शकता? तुमच्याकडे आता मोबाईल ॲपवरून समजा असं की मी मोबाईल तुम्हाला केलेला आहे, तुम्हाला सगळे डिटेल दिलेले आहेत. एक उदाहरण सांगायचं झालं तर आरटीओमध्ये एक व्यक्ती नागपूरला त्यांना काही लर्निंग लायसन्स घ्यायचं होतं म्हणून क्यूमध्ये उभी होती आणि त्या ठिकाणी एक एजंट त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं की मला 300 रुपये तुम्ही द्यावे लागतील. हा रोजचा अनुभव आहे, हा नवीन नाही, हा फक्त नागपुरात नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात गेलं तरी हाच अनुभव आहे. बरोबर आहे. तर त्यांनी आम्हाला ताबडतोब 1064 वरती ही माहिती कळवली, एसएमएसनी कळवली. माहिती मिळाल्याबरोबर आमचे अधिकारी तिथे पोहोचले. तिथल्या तिथे ती माहिती व्हेरीफाय करण्यात आली आणि केवळ त्या एजंटलाच नव्हे तर त्या एजंटच्या पाठीमागे असलेला जो आरटीओचे अधिकारी होते त्यांच्यावरती सुद्धा आपण यशस्वी रीतीने सापळा करू शकलो. तुम्ही सापळा रचता म्हणजे नेमकं काय करता मला सांगा? सापळा रचतो म्हणजे असं आहे की आम्हाला मुख्य तक्रारदार, त्याची जी तक्रार असेल त्यांना आम्ही विनंती करतो आपली जी काही तक्रार असेल ती आपण आपल्या हस्ताक्षरामध्ये, जे आपल्याला त्रास होतोय, एसएमएस करा किंवा मोबाईल करा, जे सरकारी काम आपलं अडलेलं असेल त्या काम आणि आपल्याकडे कोण पैसे मागतंय त्याचं कदाचित आपल्याला नाव माहिती नसेल, कोण आहे काय आहे हेही माहिती नसेल, पण ती माहिती तुम्ही आम्हाला द्या. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही एक सरकारी अधिकारी त्यांना पंच म्हणून त्यांच्याबरोबर देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही ही माहिती पुन्हा व्हेरीफाय करा. माहिती व्हेरीफाय झाल्याशिवाय आम्ही कुठलीही पुढची कारवाई करत नाही, कारण न्यायालयाचे निर्णय असे आहेत की त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा
व्हेरीफाय करणं आवश्यक असतं. एकदा जर व्हेरिफिकेशनमध्ये ही अशी पॉझिटिव्ह माहिती मिळाली की एखाद्या शासकीय व्यक्तीने एखादं काम अडवून पैसे मागितलेले आहेत, तर त्या ठिकाणी सेक्शन 7 पिनल कोड, सेक्शन 7 हा इंडियन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टप्रमाणे ताबडतोब कारवाई सुरू होते. आणि त्याच्यानंतर त्याचा ॲक्सेप्टन्स, म्हणजे त्या शासकीय माणसांनी किंवा त्याच्या वतीने दुसऱ्या कोणीही जर ते पैसे किंवा जी काही गिफ्ट किंवा ब्राईब घेतलेली असेल, कारण ब्राईब ही मोठी संकल्पना आहे, तर ती घेतली की सापळा पूर्ण होतो. मला तुम्ही सांगा की अशा प्रकारे तुम्ही अधिकारी पकडून देता. सवाल असा आहे, पकडून दिलेल्या अधिकाऱ्यांपैकी किती अधिकाऱ्यांना शिक्षा होते? त्याच्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी 29% अधिकाऱ्यांना आम्ही शिक्षा देण्यामध्ये यशस्वी झालेलो होतो. ह्यावर्षी आत्तापर्यंत 24% अधिकाऱ्यांना आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि ज्यामध्ये कारवाई आमच्याकडनं झालेली असूनही जर शिक्षा झालेली नसेल तर आपण उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील करतो. म्हणजे उच्च न्यायालयापर्यंत देखील आपण याचा पाठपुरा करत राहता. मला तुम्ही सांगा, आपल्याकडे तक्रारी किती येतात दर दिवसाला किंवा दर महिन्याला, वर्षाला तक्रारी किती येतात की अशा प्रकारे आता मला भ्रष्टाचाराला भाग पाडलं जात आहे? अशा तक्रारी किती येतात, त्याची किती तुम्ही दाद घेता किंवा त्याच्यावर किती कारवाई होतात आणि किती गोष्टींवर तुम्ही कारवाई करू शकत नाही? आमच्याकडे जवळजवळ 2800 लोकांनी अशा तक्रारी वर्षभरामध्ये केल्या आणि त्या 2800 पैकी आम्ही जवळजवळ 2500 लोकांवरती यशस्वी रीतीने कारवाई करू शकलो. ज्या 300 लोकांवरती कारवाई करू शकलो नाही त्याला आम्ही नॉन मटेरियलाइज्ड ट्रॅप असं म्हणतो. त्याच्यामध्ये कारणं आत्ता जशी सांगितली त्याप्रमाणे जर जो तक्रारदार असतो त्या तक्रारदारांनी ही माहिती कुठे अन्य लोकांना काही सांगितलेली असेल किंवा तो शासकीय सेवक त्यामुळे जर अलर्ट झाला असेल तर तो यशस्वी सापळा होत नाही. आणि त्यामुळे तशा 300 तरी अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही कारवाई वाढवू शकलो असतो. प्रवीण दीक्षित, तुम्हाला पोलीस प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे. तुम्ही समाज जीवन, लोकजीवन आणि सरकार कसं चालतं हे अत्यंत जवळून पाहताय. आपल्याला असं वाटतं नाही की संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या अँटी करप्शन डिपार्टमेंटसाठी केवळ 2800 कंप्लेंट्स येतात, हे म्हणजे हिमनगाचं एक साधं टोक सुद्धा नाही आहे. वी आर नॉट इव्हन स्क्रॅचिंग द सरफेस. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला प्रत्येकाला तोंड द्यावं लागतंय. अगदी रोजगार हमी योजनेपासून ते मोठ्या मोठ्या सरकारी कंत्राटापर्यंत हे 28,000 किंवा 2,80,000 किंवा मी तर म्हणेन 28 लाख होण्याकरता आपण काय करणार? मी त्याच्यासाठीच आत्ता जसं सांगितलं की आम्ही हे जे मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे, ते मोबाईल ॲप लॉन्च करायचा माझा हेतूच हा होता की आज कुठल्याही तक्रारदाराला भीती वाटू नये किंवा ACBचं कार्यालय कुठे आहे हे शोधायला लागू नये किंवा दिवसाच्या कुठल्याही वेळेला त्याला आपल्याला आता कसं जावं असं वाटू नये, ह्यासाठीच ही सोय केलेली आहे. आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर त्यांनी अंमलबजावणी केली, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या मोबाईलमधून तो त्याच्या ॲपच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मी अगदी आनंदाने आपल्याला सांगेन की मी स्वतः त्या दिवसाची अतिशय उत्सुकतेने वाट बघतोय की जेव्हा आपण म्हटलात त्याप्रमाणे 28 लाख लोक पुढे येतील आणि आमच्याबरोबर सहभागी होऊन ह्या सर्व भ्रष्ट लोकांना पकडून देतील आणि महाराष्ट्र नक्कीच भ्रष्टाचार मुक्त करून देतील. आपल्याबरोबर मी त्या 28 लाखाविषयी बोलणार आहे. आपल्यासोबत रवींद्र मोरे आहेत शिर्डीहून. रवींद्र मोरे शिर्डीहून आहेत. रवींद्र मोरे, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक, मांडा आपलं मत. आपल्या सोबत आहेत महासंचालक ACB प्रवीण दीक्षित. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, बोला. की लाचलुचपत अधिकारी जे पकडतात, जे अधिकारी असतात ज्यांनी लाच घेतलेली असते आणि ज्याचं नाव उघड होतं, शेवटी परत त्या माणसाला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, मग याच्या पुढे काय? एक मला या ठिकाणी सूचना अशी करावीशी वाटते त्यांच्या प्रश्नाला अनुषंगाने, की ज्या अधिकाऱ्यांना शिक्षा होते किंवा ज्या माणसाला भ्रष्टाचारामध्ये पकडलं जातं, दोषी ठरवलं जातं, त्याची समाजामध्ये प्रसिद्धी होण्याकरता आपण नेमकं काय करता? कारण तो माणूस वर्षभरात 6 महिन्यात सुटून पुन्हा भ्रष्टाचार करायला मोकळा होऊ शकतो. बरोबर. नाही, त्याच्यासाठी एकतर शासनाचा नियम असा आहे की ताबडतोब त्याला अकार्यकारी पदावरती हलवलं जातं. नंबर 2, त्याला प्रथम निलंबनही केलं जातं आणि त्याच्यानंतर देखील त्याची बेअब्रू पूर्ण होते. परंतु आता आम्ही ही जी नवीन माध्यमं सुरू केलेली आहेत, जसं आता फेसबुकवरती किंवा आमच्या वेबसाईटवरती ACB महाराष्ट्र ही जी आमची महाराष्ट्र वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही यांचे फोटो ठेवत असतो आणि त्या फोटोच्या माध्यमातून सर्व जगाला आज हाच माणूस यांनीच पूर्वीही भ्रष्टाचार केलेला होता आणि पुढे हाही करू शकेल हे सगळ्यांना कळतं आणि त्यामधून अनेक लोक पुढे येतात आणि आमच्याकडे तक्रारी अजून दाखल. कारण अनेकांना पैशाच्या शिक्षेच्या पेक्षा सुद्धा आपली बेअब्रू समाजात होईल, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या लोकांना आपण पैसे खातो
हे कळू शकेल याची भीती जास्त वाटत असते आणि ती जरा बसण्याकरता म्हणून आता अँटी करप्शन ब्युरो नेमकं काय करतं हे आपण जाणून घेतलं. प्रेक्षक अत्यंत महत्वाच्या तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही अत्यंत पोटतिडकीनं बोलतोय. काल आम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये सर्वात कमी मार्क मिळालेल्या मुलांना की जे नंतर आत्महत्येचा मार्ग जोखळू शकतात किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या नादी लागतात किंवा बुवा बापूच्या नादी लागतात, त्याच्या ऐवजी त्यांनी चांगले कोर्सेस कुठले निवडावेत जिथे कमीत कमी श्रमामध्ये त्यांना जास्तीत जास्त रोजगाराच्या किंवा आपल्या विकासाच्या संधी उपलब्ध करून मिळतील अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वी आम्ही आज केला होता. तर आज आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं भ्रष्टाचाराची थेट देण्याकरता प्रवीण दीक्षित यांना आमंत्रित केलंय. तेव्हा ही संधी दवडू नका. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी प्रेक्षक हा कार्यक्रम बघणारे शेकडो प्रेक्षक आता आम्हाला फोन लाईनवर फोन करतायत. त्यातल्या काही फोनना निश्चितच आम्ही प्रवीण दीक्षित यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. आपल्यासोबत आहेत श्रीरंग देशमुख, नाशिकहून श्रीरंग देशमुख आहेत. श्रीरंग देशमुख, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक, मांडा आपलं मत. श्रीरंग देशमुख. साहेब, सर्वप्रथम झी24 तासचे आणि आपले खूप खूप आभार आणि मला दीक्षित साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करायला लागला आहात. दीक्षित साहेब, आज तरुणाच्या हातामध्ये मोबाईल ऍप्स आहेत, मोबाईल फोन आहे, नेट आहे. या सगळ्याच्या माध्यमातून अजूनही लोकांपर्यंत खरं तर एसीबीला तक्रार कशी करायची हे सर्वसामान्यांना कळत नाही. पण आपण जे आता टेक्नॉलॉजीचा वापर करताय यासाठी मी आपलं अभिनंदन करू इच्छितो आणि त्याकरता तुमचा स्टाफ कसा अधिकाधिक ट्रेंड होईल आणि आमच्यापर्यंत टेक्नॉलॉजीने आम्हाला तक्रार कशी करता येईल आणि त्याची दखल तुम्ही कशी घेणार यासाठी काही एसीबी करताय का? मला त्याला जोडूनच आणखीन एक प्रश्न विचारता आहे. मगाशी मी म्हणलात की आता 2800 तक्रारी येतात आणि तुम्हालाही त्याची कल्पना की ते अत्यंत अल्प आहेत किंवा ते हिमनगाचं एक वरचं सारंचं टोक आहे. परंतु खरोखरच जर उद्या आपल्याकडे 28,000 किंवा 2,80,000 तक्रारी यायला लागल्या या कार्यक्रमात निश्चित तो वाढेल अशी मला खात्री आहे. आपल्याकडे संपूर्ण राज्यभर अँटी करप्शनचं असं जाळं विणू शकणारं असं नेटवर्क आहे, अधिकारी आहेत, सक्षम आहेत. आणि आता त्यांनी जो प्रश्न विचारला श्रीरंग देशमुखांनी की त्यांना अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी कशा स्वीकारायच्या किंवा त्यांचा निपटारा कसा करायचा याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना पूर्ण त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच आमचे सर्व अधिकारी आणि त्याच्यामध्ये अगदी शिपायापासून ते पोलीस अधीक्षक ह्या दर्जापर्यंतचे सर्व अधिकारी याच्यातले वेल ट्रेंड आहेत आणि ते रोजच्या रोज ह्या सगळ्या ज्या काही तक्रारी येतील त्यांचं स्वागत करतात, त्या व्हेरीफाय करतात आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाई काय झाली तीही मला 24 तासात ते कळवत असतात. तर त्यामधून मी डेली फीडबॅकची सिस्टीम तुम्ही ठेवली आहे. मला तर डेली फीडबॅकवरूनच तुम्हाला विचारायचं आहे की ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी आपल्याकडे भ्रष्टाचार होत असतो. कुठला वर्ग, ग्रामीण वर्ग का शहरी वर्ग, भ्रष्टाचार विरुद्धच्या तक्रारी करायला उत्साही असतो? मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की ग्रामीण भागातील जे लोक आहेत, विशेषतः जे तरुण आहेत, हे ह्या भ्रष्टाचाराच्या लढाईमध्ये जास्ती पुढे आहेत. अगदी एक 21 वर्षाचा मुलगा हा गडचिरोलीपासून 240 किलोमीटर अंतरावरती असलेल्या एका आरएफओला पकडून देण्यासाठी पुढे आला आणि त्याला 10,000 रुपये त्यांनी लाच घेत असताना पकडून दिलं. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या आम्ही तांत्रिक आता गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर असं दिसतं की वयवर्ष 25 ते 45 ह्या वयोगटातील जास्तीत जास्त लोक याचा फायदा उठवत आहेत आणि पुढे येत आहेत. आपल्याकडे संतोष पवार आहेत, मुंबईहून संतोष पवार आहेत. संतोष पवार, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक, मांडा आपलं मत. आपल्या सोबत आहेत प्रवीण दीक्षित, अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक. संतोष पवार, मुंबई. नमस्ते. बोला. 2005 सालचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ओपन झाला होता तेव्हा माननीय सरोदे मॅडम तिकडे कमिशनर होते. बरोबर आहे. ऑफिसरना बोलून आदेश दिले होते की 1 महिन्याच्या आत त्यांचा हा प्रकरण मिटवा. जेव्हा की 2005 साली 9 लोक अरेस्ट झाले होते आणि मी माननीय सेशन कोर्टामध्ये तिथं कंप्लेंटर म्हणून उभा राहतो. त्या 9 लोकांमधले 2 जण ऑफ झाले आणि तिकडच्या सन्माननीय न्यायालयाने आयोना, आपल्या एसीबी आयोना फटकारला देखील होतं की तुम्ही अजून या प्रकरणाचा सोक्ष का लावला नाहीये. परंतु आयोना देखील तिकडचे अजूनही त्यांना काही व्यवस्थित विश्लेषण करता आलं नाही, व्यवस्थित उत्तर देता आलं नाही. जेव्हा की आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता, पण जेव्हा मी कोर्टामध्ये उभा राहिलो आणि जेव्हा माझी वेळ आली सन्माननीय न्यायालयासमोर बोलण्याची, तेव्हा मी माझे मुद्दे मांडले, तेव्हा न्यायालयाने त्यांना फटकारलं. तर एवढा मोठा भ्रष्टाचार जेव्हा ओपन झाला होता 2005 सालचा, जेव्हा महापूर आला होता पावसाचा आणि 5-5 हजार रुपये जेव्हा महाराष्ट्र शासन वाटप करत होतं तेव्हा माझ्या वडिलांच्या नावाने पैसे घेतले गेले होते तिकडे. जेव्हा की आमच्या घरात एकही दमडी आली नव्हती. कुर्ला विभाग चांदोली तालुकामध्ये, जेव्हा कुर्ला विभाग होता आता तो चांदोली तालुका म्हणून तिकडे नवीन वार्ड म्हणून घोषित झाला आहे.
तेवढा मोठा भ्रष्टाचार झाला असताना 9 लोक अरेस्ट झाले असताना 2 लोक ऑफ झाले असताना अजूनही ते सन्माननीय कोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे, जेव्हा की मला सांगितलं गेलं की लवकरात लवकर हे अगदी प्रकरण बरोबर. प्रवीण दीक्षित, त्यांची व्यथा तुम्ही समजून घ्या की कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर आपल्याकडे 5-5, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष निकाल लागत नाही. आज त्यांनी ज्या महापुराची गोष्ट केली त्या महापुराला आता देखील 1 दशक ओलांडलेलं आहे. अशी काय गॅरंटी आहे की एखाद्याला आपण सापळा लावून पकडलं की त्याला पुढच्या 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या सजा होऊ शकेल? आता त्याच्यासाठी आम्ही खास अशी व्यवस्था केलेली आहे की पूर्वी न्यायालयांची संख्या कमी होती, ती आता आपण वाढवून जवळजवळ 160 कोर्ट किंवा न्यायालयं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहेत. आणि त्या सर्व न्यायालयांना उच्च न्यायालयांनी आदेश दिलेले आहेत की प्रत्येक महिन्याला त्यांनी कमीत कमी 6 तरी निर्णय द्यावेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की हे सर्व जे काही आता प्रलंबित असे जे प्रकरणं होती त्या प्रलंबित प्रकरणांचा सुद्धा लवकरात लवकर निपटारा या वर्षभरामध्ये होण्याची शक्यता आहे. मग तुम्ही अशी खात्री देऊ शकता की यापुढे न्यायालयातला विलंब आपल्या या प्रक्रियेतनं थेटपणे टाळता येऊ शकतो? तक्रार केल्यानंतर त्यावर 100% कारवाई होईल आणि कारवाईत पकडलेल्या अधिकाऱ्याला दोषी ठरवून त्याला शिक्षा देखील होणार? नक्कीच. मला याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न असा विचारायचा आहे की तरुण मुलं किंवा जे आता कॉलेजमध्ये जात आहेत, हा कार्यक्रम बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात भ्रष्टाचाराला फार मोठ्या प्रमाणावर तोंड द्यायला लागणार आहे. भ्रष्टाचारात सहभागी न होण्याकरता फार मोठं धाडस असावं लागतं. कारण मला एक लायसन्स हवंय समजा ड्रायव्हिंगचं, अतिशय सोपं असतं. 300 रुपये लाईनीत मी दिले तर मला लाईनीत देखील उभं राहायला लागत नाही, लायसन्स माझ्या घरी येऊ शकतं. अशा प्रकारे हा मोह टाळण्याकरता आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी त्यांच्या मानसिकतेला आवाहन करण्याकरता आपण काय सांगाल? दोन गोष्टी आहेत. एक तर शासनाकडून आता बऱ्याच सर्व्हिसेस ह्या ऑनलाईन अशा प्रकारे सुरू करण्यात येत आहेत. जसं आता ई-सारथी ही एक चांगली योजना संपूर्ण रेव्हेन्यू डिपार्टमेंटसाठी सुरू करण्यात आलेली आहे. नंबर 2, याच्यामधील जे काही तक्रारी असतात त्या तक्रारींच्या आमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचवण्यासाठी आता सांगितलं त्याप्रमाणे हे मोबाईल ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. त्या मोबाईल ॲपच्या मार्फत ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि सर्व लोकांना माझी विनंती राहील की आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दडपणाखाली न येता किंवा कुठल्याही प्रकारे शासकीय अधिकाऱ्याशी भांडण न करता जी काही आपली अडचण किंवा तक्रार असेल ती आपण 1064 किंवा ह्या ॲपच्या मार्फत किंवा फेसबुकच्या मार्फत आमच्यापर्यंत जर पोहोचवलीत तर ताबडतोब आम्ही जिथे कुठे आपण असाल तिथे आपल्याबरोबर येऊ. आणि तो जो कोणी शासकीय अधिकारी आपल्याला काम करू देत नसेल किंवा आपलं काम करत नसेल त्यांच्यावरती कारवाई होईल. आणि आपले जे काही आपण पैसे दिलेले असतील लाच म्हणून ते पैसे देखील 100% आपल्याला तातडीने परत केले जातील. जर आमची तक्रार एखाद्या नगरसेवकाबद्दल असेल, एखाद्या आमदाराबद्दल असेल, तरी देखील आपले अधिकारी न घाबरता त्याच्यावर कारवाई करणार? केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे अनेक महापौर आहेत, अनेक नगरसेवक आहेत, यांच्या विरुद्ध आपण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, बाकीच्या इतर कॉर्पोरेशन्समध्ये देखील तातडीने कारवाई केलेली आहे. आणि आज त्याच्यामुळे अनेक त्यातले नगरसेवक यांचं पद ते आज रद्द होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. म्हणजे त्या सगळ्याला कारणीभूत अँटी करप्शनचे लावलेले सापळे होते आणि त्या सापळ्यांमुळे अशा प्रकारच्या अनेक नगरसेवकांचं आणि महापौरांचं पद देखील मागच्या 2 वर्षामध्ये गेलेलं आहे. आपण नेमका तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी करून घेत आहे. परंतु 2 महत्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे लोकांची अँटी करप्शन डिपार्टमेंटकडे पाहण्याची दृष्टिकोन, कारण आलेले अनुभव त्याच्या मागे असतात. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांचा लोकांकडे पाहायचा दृष्टिकोन. अशी भीती आम्हाला वाटते प्रवीण दीक्षित. माझ्याकडे आता जर एखादं भ्रष्टाचाराचं प्रकरण आलं आणि ते तुमच्याकडे द्यायचं म्हटलं तर मला भीती अशी वाटते की तुमचं डिपार्टमेंट मी दिलेल्या माहितीकडे आला, चांगला बकरा आला, आपणच ह्याला सोलून काढू, आपणच ह्याला कापून काढू असं कशावरून म्हणणार नाहीत. नाही, त्याच्यासाठी आम्ही सतत आमच्याही अधिकाऱ्यांवरती वारंवार लक्ष ठेवत असतो. आणि जर अशी कुठेही तक्रार आली तर त्या अधिकाऱ्यावरती देखील आम्ही तातडीने कारवाई करतो. आपल्यासोबत किशोर निमोणकर आहेत ठाण्यामधून. किशोर निमोणकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोकठोक, मांडा आपलं मत. किशोर निमोणकर, ठाणे. नमस्कार साहेब. बोला. हो सर. बोला किशोरजी. हा साहेब, मला एकच विनंती आहे की नॉर्मली सगळेजण कंप्लेंट करताना घाबरतात आणि सगळीकडे भ्रष्टाचार होते, सगळं जग जाहीर आहे. तर याच्यासाठी तुमचे एसीबीचीच माणसं अशी का नाही पाठवत प्रत्येक ठिकाणी की लोकांना पकडण्यासाठी? म्हणजे तुमची जर काशी ते प्लॅन केले माणसं, प्रत्येक ठिकाणी केसेस केल्या तर ऑटोमॅटिक भ्रष्टाचार कमी होत जाईल. तुम्ही गिरायक कस्टमरची कशाला वाट बघता? आता आरटीओ मध्ये, नंतर महापालिकेत, गव्हर्नमेंटमध्ये सगळीकडेच भ्रष्टाचार होतो, पण प्रत्येक माणूस कंप्लेंट करायला घाबरतो. त्या लोकांना वचक का ठेवू शकत नाही? किशोर निमोणकरांची सूचना अतिशय अभिनव आणि मला असं वाटतं
विचारात घेण्यासाठी आशा करताय की जर प्रेक्षकांना, लोकांना भ्रष्टाचाराची तक्रार करायला भीती वाटत असेल आणि ती मानसिकता बदलायला बराच काळ जाऊ शकेल, परंतु तुमचंच डिपार्टमेंट आपल्याला कुठे कुठे भ्रष्टाचार होतो माहितीये. रुग्णालयात घेऊन एखाद्याला गेलो, साधा मृत्यूचा दाखला मिळवायचा असेल, शवविच्छेदनानंतर एखाद्याचं नातेवाईकाचं प्रेत दुःखी परिवाराला मिळवायचं असेल तरी देखील आज पैसे द्यावे लागतात. असं एकही सरकारी खातं नाही मी तुम्हाला सांगू शकतो की जिकडे पैसे खाल्ले जात नाहीत, जिथे पैसे मागितले जात नाहीत. अशा वेळेला तुमचीच माणसं स्वतः पीडित म्हणून त्यांच्या समोर जाऊन का बरं ट्रॅप रचत नाहीत? तुम्ही हे धाडस का दाखवत नाही? तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी पुढे यावं अशी वाट का बघत बसता? नाही, त्याच्यात असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जर अशा प्रकारे आम्ही स्वतःच कारवाई केली तर आमच्यावरती एक छाप पडतो की आम्ही खोट्या कारवाया करतोय किंवा फॅब्रिकेटेड कारवाया करतोय. तर असा त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या अशा प्रकारे कारवाई करणं हे चुकीचं आहे. परंतु आम्ही मात्र आमचे सर्व अधिकारी हे असं आपण जसं सांगितलं की ज्या ठिकाणी नेहमी भ्रष्टाचार चालतो अशा तक्रारी असतात, अशा सर्व कार्यालयांच्या आसपास आमचे अधिकारी उपलब्ध असतात आणि ते सतत तिथले जे लाभार्थी असतात त्यांच्याशी संपर्कात राहतात. आणि त्यामधून आज ज्या मोठमोठ्या प्रमाणात चालवलेल्या वेलफेअर स्कीम्स किंवा लाभार्थी योजना अशा चाललेल्या आहेत शासनाच्या, त्या प्रत्येक योजनेमध्ये आज आम्ही त्या लाभार्थींच्या मदतीने आज जवळजवळ 100च्या पुढे शासकीय सेवकांना पकडून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची कारवाई झाल्यामुळे आज नक्कीच फरक पडलेला आहे. आज तुम्ही असं ठामपणे आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता की एसीबीला फोन आल्यानंतर त्याची कारवाई होऊन तो अधिकारी जेलमध्ये जाण्याकरता जो लागणारा कालावधी आहे तो अत्यल्प होण्याकरता आपलं खातं विशेष प्रयत्न करेल? नक्कीच. साधारणतः एखाद्या अधिकाऱ्याला आपण दोषी म्हणून पकडलं, त्याला शिक्षा व्हायला किती काळ जायला लागतो? कारण तो जर शिक्षेच्या आधी सुटला तर तो ज्या माणसाने तक्रार केली त्याला संपवायचा प्रयत्न करू शकतो. नाही, त्याच्यासाठी आम्ही त्याचे जे जामीन जर त्याला झालेला असेल तर न्यायालयाच्या मदतीने त्याचा जामीन रद्द करतो, त्याला पोलीस प्रोटेक्शनही देतो. त्यामुळे त्याला असं कुठलीही तक्रार नाही की ज्या ठिकाणी तक्रारदाराला भीती वाटते आणि आमच्याकडनं त्याला प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे. आणि जो आता मी सांगितलं की किती दिवसात त्याचा निर्णय होऊ शकेल तर तो न्यायालयाच्या प्रोसेसवरती अवलंबून आहे. परंतु मला खात्री आहे की आता कोर्टांचा नंबर आहे तो वाढल्यामुळे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा देखील वेळ कमी होईल आणि लवकरात लवकर कारवाई होतील. प्रेक्षको, हे होते प्रवीण दीक्षित आपल्याबरोबर. आम्ही हा कार्यक्रम नेमका का केला? रोजचे राजकारणाचे विषय तुमच्यासमोर सादर करून एक प्रकारे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काहीच नवीन घडत नाही असा अनुभव तुम्हाला देण्यापेक्षा आज ज्याचा तुमचा आमचा संबंध रोजच्या जीवनाशी आहे असा भ्रष्टाचाराचा जो काही मागोवा आहे तो घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. त्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालकच थेट आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आणले आणि विचारा रोखठोकच्या माध्यमातून थेट तुम्हाला त्यांना फोन करून तक्रार करायची संधी दिली. त्याचबरोबर तुमच्या शंका कुशंका, तुमच्या वतीनं काही शंका मी तर तुम्हाला काही थेट तुम्हाला विचारायची संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला असंख्य फोन आले आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यात ते फक्त काहीच, अगदी काही मोजकेच असे फोन आम्ही घेऊ शकलो, त्यांच्या तक्रारींना वाचा फोडू शकलो. परंतु काय हरकत नाही, 1064 अशा नंबरवर आपण थेट तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर त्याची दखल जर घेतली गेली नाही तर झी24 तासच्या हेल्पलाईनवर जरूर कळवा. आम्ही त्याची दखल घ्यायला अँटी करप्शन ब्युरोला भाग पाडू. प्रेक्षको, आपण भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भ्रष्टाचार मुक्त आपलं जीवन करू शकतो त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जर आपण सगळंच सरकार करेल असं म्हटलं तर खरोखरच काही होणार नाही. भ्रष्टाचार देण्या अगोदर भ्रष्टाचार थांबवता येतो यावर जर तुमचा विश्वास बसला तर कदाचित भ्रष्टाचाराला आळा लागू शकतो. समोरचा मागणारा नक्कीच मागत राहील, पण जर देणाऱ्यानं ते थांबवलं आणि सगळ्याच देणाऱ्यांनी थांबवलं तर मात्र या प्रकरणाला निश्चित आळा बसू शकतो. या कार्यक्रमाचा शेवट करताना प्रवीण दीक्षित यांचे विशेष आभार मानताना आम्ही एक सुंदर छोटीशी फिल्म तुमच्यासाठी आणली आहे. बघा, त्यातल्या अर्जदारामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दिसतो का? त्या फिल्मवरच या कार्यक्रमाचा आपण शेवट करतोय. पाहती ध्वनिचित्रफित तुम्हाला एक आश्वासन देण्यासाठी की होय, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होऊ शकतो.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.